साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न ही म्हण सोलापूरमुळेच प्रसिद्ध झाली असावी, त्यात काल आणखी एक भर पडली। सोलापूर शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा 54 मीटर रस्ता छत्रपती संभाजी चौक ते CNS हॉस्पिटल हा अंतिम टप्प्यात असताना कोर्टाने अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या, लोकांच्या बाजूने निकाल दिलाय। काय तर म्हणे, या बेकायदेशीर अतिक्रमण करून वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांना रीतसर नोटिसा दिल्या नाहीत। वास्तविक महापालिकेने या बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा दिली आहे। सोलापूर विकास मंच हा 54 मीटर रस्ता तयार व्हावा यासाठी गेल्या 3 वर्षांपासून आग्रही आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेवरील उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे। तो पूल पाडून तिथे नवीन पूल बांधायचा आहे। त्या पुलावरून जड वाहतूक बंद करून 3 वर्षे लोटली। या पुलापलीकडे जवळपास 1.5 लाख लोक राहतात। तिथे जर एखादी आगीसारखी दुर्दैवी घटना घडली तर अग्निशमन यंत्रणा पोहोचेपर्यंत सर्व काही जळून गेलेलं असेल। हा पूल पाडल्यानंतर सदरचा 54 मीटर रस्ता अतिशय मोलाचा ठरणार आहे। कोर्टाने मात्र रीतसर नोटिसा बजावल्या नाहीत, अशा तांत्रिक बाबींवर महानगरपालिकेच्या विरोधात निकाल दिला। महापालिकेचे विधी व न्याय विभाग आहे, त्या विभागाचे वकील काय करतात? ही केस लढवण्यासाठी महापालिकेने सोलापुरातील ज्येष्ठ अनुभवी नामांकित वकिलास भली मोठी फी दिली होती। त्यांना सुद्धा साधी नोटीस कशी आणि कधी पाठवायची असते याची माहिती नसेल तर त्यांची नेमणूक कोणत्या आधारावर केली गेली? महापालिकेचे पगारी वकील, केससाठी नेमलेले वकील, बेकायदेशीर अतिक्रमण करून झोपड्या बांधलेल्या लोकांचा वकील हे सर्व याच शहराचे रहिवासी आहेत ना? त्यांना 54 मीटर रस्त्याचे महत्त्व माहीत नसावे का? बरं, यांना महापालिकेने अगदीच काही उघड्यावर टाकलेले नाही। अतिक्रमणधारक असले तरी महानगरपालिकेने त्यांना पर्यायी जागा दिली आहे। आम्ही मात्र नोकरी, उद्योग, व्यवसाय करून इन्कम टॅक्स भरून जागा घेतो, प्रसंगी कर्ज काढतो। महापालिका त्यांना 50 नियम लावते, यांना मात्र फुकट जागा दिली जाते आणि कोर्ट मात्र त्यांचीच बाजू घेते। 20 कुटुंबासाठी 1.5 लाख लोकांनी जे कायदेशीर आहेत, नियमांचे पालन करतात, अशांना पुढील काही वर्ष त्रास सोसावा लागणार। महापालिका आयुक्तांनी विधी व न्याय विभागाच्या वकिलांवर कारवाई करावी व केससाठी नेमलेल्या वकिलाकडून संपूर्ण फी वसूल करावी, कारण ती फी शहरात राहणाऱ्या आणि नियम पाळणाऱ्या लोकांनी भरलेल्या टॅक्समधूनच दिली जाते। ज्यांना एक साधी नोटीस कशी द्यावी ही कळत नसेल तर त्यांची फी वसूल केलीच पाहिजे।